नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री देशमुख. तर सर्वत्र व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सीचे पेशंट हे खूप प्रमाणात वाढत चाललेत. माझ्याकडे भरपूर सिव्हिअर डेफिशियन्सीचे केसेस आहेत, ज्यांना सलग व्हिटॅमिन बी12चे इंजेक्शन्स घ्यावे लागतात. इंजेक्शनचे मोठमोठे कोर्स करावे लागतात. तर नक्की सगळ्या विटॅमिन्समध्ये व्हिटॅमिन बी12 इतकं का शरीरासाठी महत्त्वाचं आहे व असं कुठला आहार आहे, कोणते पदार्थ आहेत, जे आपण खाल्ल्याने बी12 आपल्याला नॅचरल फॉर्ममध्ये मिळेल, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम व्हिटॅमिन बी12 हे एक वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन असून आपल्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी तयार करणं, मज्जातंतूंच्या पेशी तयार करणं म्हणजेच काय तर आरबीसी प्रोडक्शन, नर्व सेल प्रोडक्शन, त्याच्यानंतर डीएनए सिंथेसिस व ह्या सगळ्याचं नॉर्मल फंक्शनिंग हे एक अत्यंत महत्त्वाचं काम व्हिटॅमिन बी12चं असतं. त्यासोबतच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागणारी रोजची जी ऊर्जा असते म्हणजेच एनर्जी मेटाबॉलिझम, तर आपल्या शरीरामध्ये उपस्थित असलेले कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट्स असतील, प्रोटीन्स असतील, ह्या सगळ्याचा वापर करून जी एनर्जी क्रिएट केली जाते, ती क्रिएट करण्याचं काम हे व्हिटॅमिन बी12चं असतं. त्याचप्रमाणे प्लांट्समध्ये अशा प्रकारची एनर्जी किंवा अशा प्रकारच्या मेटाबॉलिझमसाठी वेगळे एन्झाईम्स वापरले जातात. त्यामुळे प्लांट्समध्ये आपल्याला व्हिटॅमिन बी12 भेटत नाही. ह्याचा अर्थ असा की फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, वेगवेगळ्या प्रकारची फळं असतील, ह्यामधून आपल्याला व्हिटॅमिन बी12 भेटत नाही. तर हे आपल्याला ॲनिमल सोर्समधून भेटतं. म्हणजे काय की पोल्ट्री प्रॉडक्ट्स असतील जसे की चिकन, एग्स, त्याच्यानंतर मटन, फिश ह्यामध्ये सगळ्यात अधिक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन बी12 आढळतं. यासोबतच ह्याच्या खालोखाल डेअरी प्रॉडक्ट्स असतात म्हणजे की दूध, दही, त्यानंतर चीज आणि इतरत्र पनीर वगैरे, ज्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये व्हिटॅमिन बी12 असतं, परंतु दूध आणि योगर्ट म्हणजे दह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन बी12 आपल्याला भेटतं. त्यासोबतच एक अशी भाजी आहे जी समुद्रामध्ये म्हणजे पाण्याखाली उगवते, त्याला सीवीड असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला पात्रीची भाजी असं म्हणतात, जी आता मान्सून सीझनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. तर सगळ्या व्हेजिटेरियन लोकांसाठी मी हेच सांगू इच्छिते की तुम्ही ही भाजी नक्की खा. ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन बी12 तुम्हाला मिळेल. व तसेच फक्त चांगला आहार ठेवला तरच आपल्याला व्हिटॅमिन बी12 चांगलं मिळेल असं नाहीये. तरी सुद्धा डेफिशियन्सी असू शकते. ह्याचं कारण असं, बाकी न्यूट्रिएंट्स सारखं जसं आपल्या जेवणामधून आपल्याला बाकी न्यूट्रिएंट्स इझिली मिळतात, त्याप्रमाणे व्हिटॅमिन बी12 फूडमधून डायरेक्ट ऑब्झॉर्प्शन त्याचं होत नाही. त्यासाठी शरीरामध्ये ऑटोमॅटिकली इंट्रिन्सिक फॅक्टर नावाचं प्रोटीन जे आपल्या पोटामध्ये तयार होत राहतं आणि हे प्रोटीन आपल्या छोट्या आतडी म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाऊन हे व्हिटॅमिन बी12ला शोषून घेतं. पण काही लोकांमध्ये ज्यांची गट हेल्थ चांगली नसते, त्या लोकांमध्ये हे प्रोटीन जास्ती प्रमाणामध्ये बनत नाही आणि म्हणून चांगला आहार ठेवून सुद्धा त्यांच्यामध्ये ही डेफिशियन्सी आढळते. तर नक्की डेफिशियन्सी आहे हे कसं ओळखायचं व डेफिशियन्सी असल्यावरती आपल्याला कुठल्या प्रकारचे सिम्पटम्स, कुठल्या प्रकारचे त्रास, आजार होऊ शकतात, ह्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवला, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. व्हिडिओ जाऊन नक्की बघा व तुमची काळजी घ्या.